वडिलांचं मी सलॉन ओपन करून देईल, लिपस्टिक नाही, केस मोकळे नाही ठेवायचे. मी सगळ्या गोष्टीला ऍग्री केलं आणि रेडी झाली. माझं खूप छान सलॉन चालत होतं. पण सडनली बोलतात ना, बॅड टाइम्स पण येतात. सगळं सीझन होतं, गणपती दिवाळीत खूप आपल्याकडे क्लायंट्स असतात ना. पण मी पप्पांचं नाही ऐकलं. मी काय करायची, त्यांच्यासोबत जायची, सलॉन पर्यंत मला सोडायला यायचे, आतमध्ये जायची, लिपस्टिक लावायची, कामं वगैरे करायची. आता तुम्ही सांगा, लिपस्टिक नाही लावणार, आपणच छान नाही दिसणार तर आपल्याकडे कसं कोण येणार. तर मी आतमध्ये जायची, लिपस्टिक्स वगैरे लावायची आणि मला माहिती पप्पा घ्यायला येणार आहेत, 10 मिनिटं अगोदर मी सगळं पुसून काढायची. मग त्यांना नेहमी असं वाटायचं की हा म्हणजे ही फॉलो करते. असं करता करता मी खूप म्हणजे बोलतात 1.5 वर्ष तरी मी ते फॉलो करत आली आणि कधीच त्याच्यात असं मी अटकली नाही गेली. दिवाळीचा सीझन होता, रात्री 1:30 वाजले आणि घाईघाईत मला सगळं घरी जायचं होतं आणि त्या टायमिंगला मी लिपस्टिक लावायला म्हणजे काढायला विसरली. तर मी जसं डोर ओपन केलं, माझ्या पप्पांनी माझ्या डायरेक्ट लिप्सकडे बघितलं. तर मी असं त्यांच्याकडे बघतच राहिली की मग मला क्लिक झालं की मी लिपस्टिक नाही काढलं. मी काहीच नाही बोलली, मी काढलं सुद्धा नाही. मी मान खालती केलं, त्यांच्यासोबत चालत घरी गेली. काहीच ते मला बोलले नाही, ओरडले नाही काही. मी रात्रभर झोपली नाही. सकाळी म्हणजे उठून माझे वडील माझ्यासोबत नेहमी येतात सलॉनमध्ये सोडायला. तर माझी मम्मी म्हणजे झोपायची मी ऍक्टिंग केली, बिकॉज मी झोपलीच नाही. कारण की मला टेन्शन होतं की मी सकाळी कसं जाऊ, वडील काय बोलणार मला. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.